मी कोण आहे माहिती ती नापास व्हायची झाली. मी हायस्ट असायची, कोड्या काढायची मॅथ्स मध्ये हायस्ट असायची. मॅथ्स मध्ये हायस्ट होती. मागून का पुढून पुढून. ओके सो विल रिपीट दॅट. 1 2 एक सिंक मध्ये. ओके थोडंसं भाऊ मुवमेंट असतात. करू ना ठीक आहे नाही करू. चेक टेस्ट. ओके आता मुलांनी प्लीज बसून घ्या आणि मॅडम प्लीज इकडे या. सगळ्यांना बघून मला खूप म्हणजे मी आता ते वर्गात तर मी करेनच, पण आधी सर्वप्रथम या हातच्या चेहऱ्यांना बघून मला खूप आनंद झालेला आहे. मला ती 98ची आपली बॅच आठवलेली आहे. एक साथ नमस्ते झालेला आहे. आता अटेंडन्स घ्यायचं आहे. आता मला म्हणजे बऱ्याच जणांची नावं नाही आठवणार, पण मी ओळखायचा प्रयत्न करते. मला नाही म्हणजे तुम्हीच तुमची ओळख करून द्या ना. हे प्रेझेंट घेते ना. ओके चालेल. तुषार जोशी. काय अच्छा स्वप्नील आखडमार. चष्मा महेश दिंगणकर. गैमार प्रलोभ. संतोष गावकर. तुम्हाला माहिती आहे मी एकदा आणायला आलेली मुलांना. आता तुमची मॅच नसेल कदाचित, पण त्या समोरचं क्रिकेटचं ग्राउंड आहे, एक्स्ट्रा क्लास होते, मुलं क्रिकेटला गेलेले, तर मॅडमने सांगितले सगळी मुलं वर्गात असली पाहिजे. मी तिथे जाऊन त्या मुलांना घेऊन आलेले. हो ती सगळे फॉरवर्डच आहेत आता. दीपाली गवस. अरे वा. मनीषा कांगण. नमस्ते बाळा. सचिन घागे. अनुजा हजारे. अच्छा. कल्पना जाधव. किरण जाधव. ज्योत्सना जठार. नमस्ते. तुषार जोशी. अमित कदम. प्रणित कुडवा. निखिल कुंभार. अरे बापरे. हाँ प्रशांत लोटणकर. आशुतोष मच्छे. विवेक मालवणकर. राजेश मांडवकर. सुवर्णा माने. प्रवीण मिटपावकर. प्रगती मोडकरे. अमित पटपुरे. नमस्ते. अनिला राणे. अतुल राठोड. अच्छा. अपर्णा सकपाळ. सुनील साळवी. अभिजित सावंत. नमस्ते. प्रशांत सावंत.
गोविंद क्षीरसागर, आशालता तडोसे, सोनाली तानवडे आणि सचिन येडवे. सचिन लास्ट वर. मला आठवते म्हणजे सोनाली तू हिच्याकडे यायची ना, कादंबरी खाडे नाही, ओके सॉरी. छान प्रेझेंटी झालेली आहे. प्लीज तुमचे जे बुक्स डिजिटल ओपन करा. खाली जे तुमच्या लक्षात आहे ते तुम्ही खाली थोडंसं एका वाक्यात त्यांना शिकवा, कारण ते आता आतुरतेने वेट करतात आहे की मला शिकवा तुम्ही म्हणून. ओके, हा माईक तुमच्याकडे. गणितच आणि हा ब्लॅकबोर्ड तुमचा आहे ना, हा गणितातलं बघू शकता तुम्ही की केवढे सारे संख्या आहेत. प्लीज या, हा माईक तुमच्याकडे आता. पण मला नाही वाटत माझ्या वेळेचं कोणी खाल्लेलं. मम्मी काय करायची माझ्या दादाला नसेल. अच्छा बोलू मी आता मी 10वीला समजूनच बोलते. आता तुमचं 10वीचं वर्ष आहे. वर्ग समीकरण तो 12 मार्काचं वेटेज असतं आणि त्यांचा बोर्डाचा आवडता पॅटर्न जो आहे 2 मार्कांसाठी विचारतात की वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. ओके, वर्ग समीकरण आहे x वर्ग प्लस 5x प्लस 6 हे वर्ग समीकरण आहे. ते अवयव पद्धतीने सोडवायचं नाही. वही पुस्तक आणलंय विसरला आणि चालला लगेच. आता सुद्धा आले नाही. विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही. करायच त्यांना जेवढं प्रेमाने समजावून सांगायचे. डस्टर आणि खडू मी कधी मारलं नाही मुलांना. हा कदाचित मारलंय, पण नंतर जेव्हा मला मी एक आठवण सांगते. तुम्ही 6वीला असताना 8वीची एक बॅच होती, एक थोडीशी आठवण आहे. रोहन डांगी होता त्यावर आणि मी नवीन आलेले. त्यांची सायन्सचा तास होता माझा, केमिस्ट्रीचा. आणि ज्वलनाला ऑक्सिजन आवश्यक असतो हा प्रयोग मी करत होते तिकडे. आणि त्याच्यात ती मेणबत्ती दिसते आणि वर्ग जोरात ओरडला ना, हॅपी बर्थडे मॅडम, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि साळवे सर आपले प्रिन्सिपल तिथून जात होते. आता मी नवीन टीचर होते तर मला क्लास कंट्रोल, तर मला दिसला, मला मी ओळखलं कोणी बोललेलं. तर रोहन डांगीला ना मी खूप म्हणजे एक 4-5 पट्ट्या मारलेले ना. नंतर मला वाईट पण वाटलं. रोहन डांगेने घरी आईला सांगितलं असेल तर आई आली त्याची दुसऱ्या दिवशी. तर आपल्या शाळेत कुलकर्णी सर होते. हां, तर कुलकर्णी सरांनी मला दुसऱ्या दिवशी बोलावलं आणि मला सांगितलं की मॅडम असं असं आलेलं आहे, तर तुम्ही त्या मुलाला मारले का? तर मग मी जी काही परिस्थिती होती मी म्हटलं सर मी पण स्वतः घाबरलेले, सर जात होते असे मी सांगितलं सरांना. तर सरांनी मला एकच वाटते सांगले, मॅडम तुम्ही त्या वर्गाची आई आहात. म्हणजे कुठल्या ज्या वर्गाच्या चालतात पण त्यामध्ये तुम्ही क्लास टीचर नसला तरी शिक्षक म्हणजे काय असतो त्या वर्गाचा म्हणजे. आणि तेव्हापासून माझा जो दृष्टिकोन बदललेला आहे. मी मुलांना ओरडीन, शाब्दिक पण बोलीन,
पण मी आता पट्टी कधी तेव्हापासून उचललेली नाही आहे. म्हणजे जशी माझी घरची 2 मुलं तसे हे माझ्या समोरची मुलं. आता म्हणजे मी आणि मी खरं सांगू, आम्ही जेव्हा खबरपळे देतो घरून त्यावेळेस ना तुमचे हसरे चेहरे बघितले ना की घरची मी खरं सांगते आठवण पण येत नाही. आणि मग कधी येते ज्या घरी जायला लागतो ना त्यावेळेला 4:45ला सुटायचे ना त्यावेळेस म्हणजे एवढं तुमचं ही जिवंत पुस्तकं आमच्या हातात असायची. आणि तेव्हापासून मी म्हणजे मला स्वतःला सुधरवायला प्रयत्न केला आहे. मी बोलेन मुलांना, ओरडणार, पण त्याच्यामागे प्रेम पण असतं. मी समजावून पण नंतर सांगते, पण त्या एका याच्यामुळे माझा पूर्ण दृष्टिकोन बदललेला आहे. तर आता पुन्हा आपण वर्ग समीकरणाकडे येऊया. x वर्ग + 5x + 6. आता याचे अवयव पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. तर कोणी सांगू शकेल का? काय मी याची एक रिव्हिजन घेतलेली आहे, आता तुम्ही सांगायचं मला. बरोबर आहे एकदम. नाही बघा, x + 2 x + 3 आणि x + 2 सांगले ना. 3 कशी फोड केली तुम्ही? हां येस हां. मग कॉमन टर्म काढतो आपण. हां, मग x कंसामध्ये x + 2 + x कंसामध्ये x + 3 = 0. कारण तिथे वर्ग समीकरणाचं सामान्य स्वरूप आहे a² + bx + c = 0. अतुलने सांगितल्याप्रमाणे एका कंसामध्ये x + 2 दुसऱ्या कंसामध्ये x + 3 = 0. सो x + 2 = 0 किंवा x + 3 = 0. आणि देअरफॉर x = +2 या बाजूला गेले -2 आले आणि +3 त्या बाजूला गेले तर -3 आले. आणि उकल आलेली आहे, समीकरणाची उकल आलेली आहे -2, -3. अच्छा सांगते ना, कालच्या रिव्हिजनकडे लक्ष नव्हतं हां, त्यावेळी पण असाच गेला असेल. बरोबर आहे ना सुनील? लक्ष आहे ना? बॅक बेंचर्स होता किरण, सुनील, पाठच्या बेंचर असायचे. पहिला नाही सुनील. एकदा मी तुम्हाला खूप मलाच रडायला आलेलं, मी समजावून सांगितलेलं, मला ते अजूनही आठवते. तुला तो एक्सपान्शन हवं आहे, विस्तार हवा आहे कुठला, पण इथे आपण तो वापरतच नाही आहे. उगाच नको त्या डिफिकल्टी विचारायचं नाही. एक्सपान्शनचं सांगेन मी. हिंदीच्या पेपरला मराठीचा अभ्यास करू नये. तरी म्हटलं मग महेश पहिला काय यायचा बोलण्यात? मॅडम तो एकटा पेपरला बसला तरी पहिला नाही आलाय. महेश तुला खरं सांगू मी ते एक्सपान्शन कुठले मूळ समीकरणाची का तुला एक्सपान्शन हवंय a + b होल स्क्वेअर? x² म्हणजे तुझं मूळ समीकरण काय आहे? वर्ग समीकरण x² + 5x + 6. मग 6ची अशी फोड करायची की त्याचा गुणाकार 6 आला पाहिजे आणि मधल्या पदाची बेरीज 5x आली पाहिजे. तो आता शोध. 6 आता 2 संख्यांचा सांग. 6 × 1 = 6 आणि 3 × 2 = 6. हे नलावड्याचा पेपर बघितल्यामुळे असं होतं. आता सांग प्रमेय विचारतातच काय रे? हा ना, हे 2 त्रिकोण आपण हे मी आय कम इन मॅम? हो ये ना, ये बघा. ओके मॅडम, आम्ही कॅमेरामध्ये बघितलं का आता डिजिटल झालंय सगळं. हां. तर तो जो मुलगा आहे तिकडे बसलेला ना, त्याला मार खायची इच्छा पण आहे आणि तो लक्ष पण देत नव्हता. तर प्रेमाचा जो मार आहे तो प्लीज त्याला द्या, कारण त्याला खायचं आहे. ओके, तुम्हाला नाही द्यायचं पण त्याला खायचं. तुम्हाला पण आहे का? प्लीज या इकडे. तुम्हाला रांगेत उभं राहायला लागेल आणि तुम्हाला मॅडमचा मार खायला लागेल. हा एक रियुनियनचा प्रसाद आहे तुमच्यासाठी. इकडे
आणि रांगेत मॅडम रांगेत ना रांगेत प्लीज या. फर्स्ट गर्ल्स आणि नंतर बॉईज. अच्छा मॅडम हा स्केल आहे रांगेत उभे राहा. हे घ्या. ओके हा स्केल घ्या मॅडम आणि आता प्लीज रांगेत उभे राहा आणि हा प्रेमाचा प्रसाद घ्या. ओके हा एक प्रेमाचा प्रसाद आहे तर थँक्यू व्हेरी मच. आपण आता वेळेचा भान ठेवून दीपाली गवसला मी इकडे बोलवतो कारण इकडे ना एक लंच एक सर्टन टायमिंग आहे त्याला आपण पूर्ण कव्हर करू. मॅडम प्लीज बसून घ्या. तुमच्या हातात स्केल शोभते माझ्यासाठी नाही. पुन्हा गुरु भेटले. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम माझी ओळख मी दीपाली गावडे आणि तुम्हा सर्वांची आज मन भरून आले कारण आपल्या लाडक्या शिक्षिका सौ कणसे मॅडम यांना भेटण्याचा आपल्या सर्वांना मान मिळाला. मॅडम तुम्हाला पाहताच असं वाटलं जणू पुन्हा मी मागे गेलो. डोरेमॉनचं गॅजेट हातात आलंय आणि 26 वर्ष मागे जाऊन आम्ही तो काळ जगतोय. फरक एवढाच आहे की या वर्गात बसलेल्यांच्या काही जणांच्या डोक्यावरचे केस पांढरे झाले, काही जणांचे उडाले सुद्धा, काही जणांचं वजन वाढले तर काही जणांच्या चेहऱ्यावर जबाबदारीची भूक उठली. तुम्हाला पाहता शाळेत दिवस तर डोळ्यासमोरून आली तेव्हा आम्ही बारीक सारीक निळ्या पांढऱ्या शर्टात पाठीवर दप्तर आणि मनात 1000 प्रश्न घेऊन वर्गात यायचो. तुम्ही आम्हाला किती संयमाने शिकवलं हे तुम्हालाच ठाऊक. आमचा 10वी M2 चा खोडकर वर्ग हा किती संयमाने सांभाळला तेही तुम्हालाच ठाऊक. मॅडम आज तुम्हाला वर्गात शिकवताना पाहून असं वाटलं की जणू काही आम्ही पुन्हा त्याच काळात आलो आणि त्याच ठिकाणी बसलो. तुम्ही आम्हाला केवळ गणित हा विषय नाही तर आयुष्याचं गणित मांडायला शिकवलं. मॅडम तुम्ही म्हणजे बँकेतलं डिपॉझिट आहात. वेळ जसा जसा वाढत गेला तसं तसं व्याज आणि त्याचं मूल्यही वाढत गेलं. आज आम्ही इथे जे काही आहोत त्यात तुमच्या शिकवणीचा फार मोठा वाटा आहे. आज या मंचावर तुमचं मनपूर्वक स्वागत करताना मनापासून सांगावंसं वाटतं की तुमच्या आशीर्वादाशिवाय आमच्या आयुष्याचा प्रवास इतका सुंदर झालाच नसता. तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा उजेड आम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवला. तर चला आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्या लाडक्या शिक्षिका सौ कणसे मॅडम यांच्या टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करते. तसेच महेशला रिक्वेस्ट करते की त्यांनी मॅडमला पुष्पगुच्छ देऊन मॅडमचा सत्कार करावा. And I request everybody to please stand for 2 minutes because this is the due respect, love of token. Big clapping for Amna, please. सगळ्यांनी प्लीज बसून घ्या 2 मिनिटांसाठी कारण आता लगेच आपण एबी पण प्ले करू पण केक कटिंगची पण अरेंजमेंट करू. फॉर दॅट वी रिक्वायर जेव्हा फ्रॉम युअर साइड. सो ओनली वन रिक्वेस्ट. तिला रिक्वेस्ट करते की मॅडमना शॉल आणि नारळ देऊन सत्कार करावा. बिग क्लॅपिंग. Thank you very very much. एक मिनिट थांब. आपण कट करू. ओके एकच विनंती आहे सगळ्यांनी मागे राहा कारण आम्हाला ऑडियन्स नको कारण ते व्हिडिओ तुम्हालाच भेटणार आहे. सगळे मागे जा. सगळ्यांनी मागे जा. शुभम सर का तुमचं नाव सर? शुभम सरांनी ते व्हिडिओ तुम्हाला पाठवतील. ही विनंती आहे सगळ्यांनी मागे जा.
वाव, मॅडमचा रिएक्शन तिकडे वाव. क्लॅपिंग आता मागच्याला माहित नाही का ते क्लॅपिंग होतं ते नंतर तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही बघणार व्हिडिओ. हा फॉर दिस इट वॉज अ क्लॅपिंग. ओके, आणि एक सगळ्या मुलांना रिक्वेस्ट आहे, आता 2 मिनिटासाठी मला माहिती आहे जे इव्हेंट ऑर्गनायझर्स इकडे भरपूर त्रास पण घेतला असेल व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला लगेच अरे प्लीज तुम्ही येणार की नाही येणार सगळं जे पण ॲबसेंट होते. आय रिक्वेस्ट वन सेकंड सगळ्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 and 26. Congratulations. Big hand. आणि जसं तुम्ही वर्गात बोलत होता 1 2 and here goes second track. Congratulations. आणि हात वरती. Celebrations. सगळ्यांनी हात वरती. थँक यू व्हेरी मच ऑल बॉयज अँड गर्ल्स अँड मॅडम ऑल्सो. प्लीज बसून घ्या. आता लंच अनाउन्समेंट लगेच होणार आहे. लंच रेडी आहे तुमच्यासाठी, पण इकडे एबी आपण प्ले करू. प्लीज बसून घ्या. प्लीज इकडे बसा. विल टेक ओके, खाली बसून घ्या म्हणजे आपण ग्रुप पिक्चर सगळ्यांनी इकडनं पण घेऊ. प्लीज टेक युअर सीट. बॉयज अँड गर्ल्स लंच रेडी आहे, पण मला माहिती आहे आज लंच तेवढं महत्त्वाचं नाही आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा एव्ही जो आता तुम्हाला दाखवत आहे स्कूल बॅक टू स्कूलचा मेमरी अँड अनुजा मॅम इज बॅक अगेन विथ अस मॉनिटर ऑफ स्कूल. एकच विनंती आहे, मला माहिती आहे सगळीकडे भाऊक झालेले आहेत, पण 2 मिनिटं वेळेची पण भान आपल्याला ठेवायला लागेल कारण ते लोक करत असतात. नाव ओव्हर टू यू मॅम. म्हणजे जणू एक सुंदर अमूल्य पुस्तकच, जिथे काही पाने हसण्याने भरलेली आहेत, काही पाने थोड्या रागवण्याने भांडणाने, तर काही पाने गोड शरारती आणि मस्तीने, तर काही पाने आपल्या डोळ्यात पाणी आणतात. या आनंदाच्या क्षणी आपल्या मनात एक कोपरा मात्र थोडासा ओला झाला आहे, कारण आपल्यातले काही जिवलग मित्रमैत्रिणी आज आपल्यात नाही. शाळेच्या त्या पानात तेही आपल्यासोबत हसले, खेळले, स्वप्ने पाहिली आणि आज त्यांच्या आठवणीच आपल्यासोबत आहे. चला तर आज आपण ती सगळी पाने एकत्र उघडून पाहूया. एबी प्लीज. बड़ी
की झप्पी का? कारण दिस इज ओनली वन मोमेंट तुमच्या बाजूला तुमचा मित्र आहे. प्लीज स्टँड अँड प्लीज गिव टाईट जादू की प्लीज स्टँड अँड गिव टाईट जादू की झप्पी. प्लीज उभे राहा. ओके, दिस इज द रियुनियन वाला जादू की झप्पी. डोंट मिस दिस. ओके, दिस इज कॉल्ड रियुनियन. थँक यू व्हेरी मच. पण आता जे तुम्ही आता टीव्ही बघणार, ओनली वन रिक्वेस्ट आणि जेवणाची पण वेळ झालेली आहे. प्लीज हातात प्लेट घ्या अँड ओनली जेवण पण आहे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. चिट्ठी न कोई संदेश, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई. That's okay. They पण once again ते पण बोलतात आहे त्यांच्यासाठी. We want to see all our friends once again. So that's a once again blessing for our friends, please. असं व्हायला पाहिजे. परफेक्शन काहीच नसतं, ते आपण बघण्यावर असतं. ओके, for our friends, big clapping for them, please. And once again we are playing for you guys. चिट्ठी न कोई संदेश, चिट्ठी न कोई संदेश. ज्यांना काही बोलायचं असेल प्लीज मेक शुअर की माईक इकडे म्हणजे तुमचा डायस ओपन आहे. पण मेक शुअर प्लीज एन्जॉय युअर लंच अँड यू कॅन हॅव युअर वर्ड्स ऑल्सो. पण एक महत्वाचं आशुतोष सर प्लीज कम. थँक्यू नोट आहे त्यांच्याकडनं. ओके, फ्रॉम ऑल फ्रेंड्स. सो विल नॉट फॉरगेट. ओके, सो बॉयज अँड गर्ल्स प्लीज मेक शुअर की तुमचे लंच रेडी आहे. प्लीज एन्जॉय युअर लंच अँड आता हे लास्टचं जे मुवमेंट आहे बघितलं ना मी, तर खूप मला म्हणजे भरून आलं. आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे ते फक्त माझ्या मित्रांमुळे आणि तुमच्यामुळे. नाहीतर शेवटी माझा पण फोटो इकडे असता. थँक्यू, लव यू. सगळ्यांचे मी आभारी आहे. बस काहीतरी वेगळं बघितलं मी तुमच्याकडनं. काही म्हणजे मोलाचं आहे जे मी शिकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच टू गिव्ह मी सो मच नॉलेज. नाव माईक इज ओपन, पण प्लीज विसरू नका. खरंच खूप छान योजना आहे. सगळे फ्रेंड्स भेटतील. खरंच तर तुझ्या आठवणी जातो. खरंच खूप छान. मी रंजिनी राठोड. मी चेतन राठोड. आम्ही M4 मध्ये होतो. तुमच्यामध्ये बरेच जण आम्हाला ओळखत असतील, आम्हीही ओळखतो. तर आज तुमचा गेट टुगेदर आहे आफ्टर 25 इयर्स. ओ माय गॉड, खूप चांगलं वाटतंय. सगळेजण असेच मिळत राहा आणि खुश राहा, आनंदात राहा. प्लीज सगळ्यांना मी विश करतो. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. व्हेरी नाईस. बाय. सर्व विद्यार्थ्यांना रियुनियनसाठी खूप खूप शुभेच्छा. रणटूसोबत माझ्या भरपूर जुन्या आठवणी आहेत. दोन्ही प्रवीणबरोबर केलेल्या मस्ती, रिंगणकरबरोबरची मारहाणी, विक्कीचा डब्बा खायचो, भरपूरशा गोष्टी. मी 4थी, 5वी आणि 6वी 3 वर्ष मी M2मध्ये होतो. तेव्हाच्या बऱ्याच आठवणी आहेत. मी सगळ्यांना एकत्र येत आहे, एन्जॉय करत आहे. केस पिकलेले, फोटो सुटलेली. अशा परिस्थितीनं आज एकत्र आलं ते फार छान वाटलं. असेच एकत्र राहा आणि खूप एन्जॉय करा. जमलं तर आम्हाला पण बघा गेट टुगेदरमध्ये. हा व्हिडिओ नंतर खूप आनंद होत आहे. असं व्हर्च्युअली भेटून सगळ्यांना खूप आनंद होत आहे. सॉरी फिजिकली मी येऊ नाही शकत कारण मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे.
ट्रॅव्हल खूप आहे त्याच्यामुळे येऊ नाही शकलो पण मी अजूनच एक्सायटेड झालेलो आहे. त्यांना अजून विसरलेलो नाही मी आणि मला खूप चांगला मार्क शिकवला आहे. माझाही त्यांना नमस्कार सांगा आणि होपफुली नेक्स्ट गेट टुगेदरमध्ये कदाचित मला भेटायला मिळेल तुम्हाला. दिवाळीनंतर मी मुंबईमध्ये असेल. मी महेशला म्हटलं आहे जर कोणी तुम्ही भेटणार असाल तर पोस्ट दिवाळीला मी तुम्हाला नक्की भेटायला येईल. सो वन्स अगेन थँक्यू, धन्यवाद. आणि जर माझं नाव कळलं नसेल तर मी योगेश मळेकर. बाय. coming to all girls now. Okay, आणि थोडं उठा
प्लीज कम 2 मिनिटांसाठी उठा प्लीज एव्हरीबडी प्लीज रेज युअरसेल्फ Please come. And after this, Chingad is ready for you. Center ला येणार का? हा, ओके. You are waiting for Chingad now, okay? Ready? Get ready. 1, 2, 3, Persia! Good. And now dancing session is on. Please come. Sagaini please yeah. Okay, laam nagar raho please. Hey, haath vardi please. Good. Everybody. Good. Ready? The girls also please join.
राहू शकता. We'll take a group picture of everyone after this. So please make sure all boys and girls be a part of this. आम्ही तुम्हाला ते पोस्ट करणार आहोत तुमच्या जे पण सोशल मीडियामध्ये किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. प्लीज डोंट फॉरगेट दॅट. अँड वी आर टेकिंग अ पिक्चर. स्माइल घ्या प्लीज. अच्छा ॲपलचा फोन असेल तर मी देऊ शकता म्हणजे दॅट इज अ क्लॅरिटी ना व्हिडिओ चांगले असतात त्याच्यामध्ये. ॲपल वाला सॉरी फॉर दॅट. आणि थोडासा मस्तीवाला पोज देऊ शकता कारण आता Thank you very much. I guess photos are done. त्याचा फोन काय त्यांना देऊ मी. प्लीज आवर्जून फोटोज आणि तुमचे रिटर्न गिफ्ट्स पण रेडी आहेत तर प्लीज मेक शुअर डोंट लीव द. प्लीज विजिट सेकंड फ्लोर इन युअर स्कूल. तुमच्या स्कूलमध्ये परत प्रवेश तुम्ही करणार आहात. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. अँड डोंट फॉरगेट युअर रिटर्न गिफ्ट एज वेल. रिटर्न गिफ्ट पण आहे तुमचे. All boys and girls, because of you guys, we can do this event as a grand. Thank you very much. त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग. ज्यांनी कटआउट बनवलंय त्यांच्यासाठी त्यांच्या पूर्ण टीमला, प्रोजेक्टर वाल्यांसाठी, डीजे वाल्यांसाठी बिग हँड फॉर देम. थँक्यू व्हेरी मच. अँड फॉर द केटरिंग डिपार्टमेंट लव यू. थँक्यू. अँड प्लीज विजिट युअर स्कूल. तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये जाऊ शकता आता. दॅट इज द परमिशन दॅट देव आहे. पण त्याच्यात देवचं संचलन, सूत्रसंचलन खूपच छान आहे. थँक यू व्हेरी मच. न्यू फ्रेंड्स आय हॅव गॉट. थँक्यू व्हेरी मच. ओके पण एक आठवण म्हणून सगळ्यांनी एकत्र या. एक डान्स करा एकच गाण्यासाठी. इट वुड बी अ मेमोरेबल. ओके प्लीज का डीजे प्लीज सगळ्यांनी प्लीज आवर्जून इकडे. Okay, now please make a big circle. देखो, देखो. हात खाली. Everybody. तुम्ही खाली असं काही पण असं. असं करा खाली. बस थोडं जास्त नाही. आता थोडंसं मागे. ओके सुट्टे झाले. आता आहे. हात दाखवा. मागे.
चेक. आलो बोल त्यांना. अरे बस लेट झाली सांग. चला. स्वप्नील अंकणवार. मनीषा गांगण. सचिन घाटे. अनुजा आझाद. किरण जाधव. तुषार जोशी. अमित कदम. नितीन कुंभार. आशुतोष मच्छे. विवेक मालवणकर. प्रवीण निर्वाळकर. प्रति मोटर. अमित पटकुरे. अतुल राठोड. अभिजित सावंत. रोहित क्षीरसागर. आज मला मस्त अभिनंदन करायचं वाटतं की आज एवढ्या वर्षानंतर पण आपल्या फॅमिलीला साईडला ठेवून वेळ काढून इथे आले त्या सगळ्यांचंच खरंच मनापासून अभिनंदन. मग अशी जोशी घटना एका घटनेचं तरी सांगू. कोविडच्या काळात माझ्यासोबत पण अशी एक घटना घडली. कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असल्यामुळे मला कामातून जावं लागायचं आणि नोव्हेंबर 2020मध्ये मी कामातून जात असताना माझा बाईकचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट असं झाला की मागच्याने ब्रेक फेल झाल्यावर पूर्ण उडवलं आणि माझी बाईक फरफडत गेली पुढे आणि माझा लेफ्ट हँडचा कोपऱ्याचे 6 तुकडे झाले आणि
आणि मी तसंच उठलो, मला कोणी हात लावायला पण तयार नव्हतं त्यावेळेला. मग एका हात फक्त शर्ट नसत पकडलं आणि चालत हॉस्पिटलला गेलो. पण तिथे पण CT स्कॅन एक्सरे करताना कोणी मदत करत नव्हतं, कारण कोविडचा टाईम होता. आणि मग मला डॉक्टर बोलले की जोपर्यंत तुमचा कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची ट्रीटमेंट आम्ही देऊ शकत नाही. तर तो ट्रीटमेंट म्हणजे निगेटिव्हचा रिपोर्ट यायला 3 दिवस लागायचे. तर 3 दिवस मी फक्त हात गळ्यात घेऊन बसलो होतो तसाच. आणि मग जेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर मला गुरुनानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन भेटलं. माझी सर्जरी झाली आणि सर्जरी फेल झाली. सर्जरी झाली पण हातात मुवमेंट नव्हती, कारण डॉक्टरने सांगितलेलं की हाताची जर नस आमची ऑटोमॅटिक डॅमेज झालं तर पॅरलाइज होऊ शकते मधून लेफ्ट हँडचा. तर फेल झाली. मी कामावरती म्हणजे सांगितलं जास्त असा प्रॉब्लेम आहे. तर बोलले ठीक आहे. सेकंड सर्जरी माझी मार्चमध्ये झाली. तर लगेच 2-3 महिन्यातच केली. त्यात केल्याच्यानंतर 50 ते 60% माझा हात बरा झाला. एवढीच मुवमेंट आली की आता होऊ शकते. पण माझ्या आईला अस्थमाचा प्रॉब्लेम होता. तर आईला माझी एवढी चिंता वाटत होती की आता ह्याचं काय होणार, याचा एक हात बरोबर काम नाही करत आहे. तेव्हा तिचा अस्थमा याचा वाढला आणि मध्ये माझी एक्सपायर झाली. टेन्शन आता ज्यावेळेस ती एक्सपायर झाली त्यावेळेला कोविडच्या काळामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे बरेच आले. आणि माझी आई जेव्हा हॉस्पिटलाइज झाली तेव्हा ती व्हेंटिलेटरवरती होती. आणि एका रात्रीचं बिल तिचं 47,000 झालं. आणि जेव्हा मला हॉस्पिटलचा फोन आला की संपलेलं आहे, तुम्ही या आणि प्रोसिजर करा, तर मी फक्त माझ्या आईचा भाऊ शताब्दीचा DP माझ्या फोनवरती ठेवला. बाकी कोणाला काही फोन केला नाही मित्रांना की काय घडलं. मी हॉस्पिटलला पोचलो. बिल पहिलं 47,000च्या आसपास होतं. माझ्या खिशात जेवढे 42 ते 43,000 असते तेवढे मी पे केले. नंतर नेक्स्ट 10 रुपीज माझ्या खिशात नाही गेले. मला माहीत नाही पुढे आता काय करायचं आणि काय, मला डोकं काम करत नव्हतं. मी बिल भरलं आणि म्हणजे आता तेवढे मी चेक केलं की एवढेच आहे. आणि गेटवरती बघतो तर अमित कदम आणि सचिन पोळ दोघे तिथे उभे. सचिन पोळने 20,000 रुपीज कॅश घेऊन आणला आणि अमित कदमने डायरेक्ट येऊन क्रेडिट कार्ड माझ्या हातात दिला आणि बोलला काय बिल असेल ना की ना याच्याने पे करा. ते मी कसे रिटर्न करणार, कधी देणार, काही विचारलं नाही त्याने. काही एका शब्दाने विचारलं नाही. बिल पेमेंट झालं, बाहेर आलो आणि मी ज्या सोसायटीत राहायचो ते मित्र ॲम्ब्युलन्स घेऊन उभे. तिथून निघालो, अंत्यदर्शन झालं, स्मशानात गेलो. स्मशानात गेल्यावर ते डिंग्यासमोर उभं. मला कळेल ना की कोणाला काय करू मी, की आता डोकं काम करत नव्हतं, कारण मी एकटाच आहे आई वडिलांना. त्यामुळे बायको मुलांना आणि वडिलांना घरी सांभाळत होती. हे सगळं मी एकटाच मॅनेज करत होतो. त्यावेळेला माझ्यावर 2 नातेवाईक असतील, पण कोणी म्हणजे फायनान्शियली नाही. तर कामातले जे मित्र होते कोणी तिथे नव्हतं, कोणी फायनान्शियल केले नव्हते. पण हे जे मित्र होते त्यांनी फक्त स्टेटसवरचा माझ्या आईचा फोटो पाहून तिथे आले आणि ही मला मदत केली. आणि ते मला नेहमी सांगायचं की जगाच्या थँक्यू मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. Yeah, so good to see you all here after so many years. This time not over WhatsApp or Zoom call or any chat platform that we used in COVID time, right? And thanks for showing up here today with so many ifs and buts and no's from everyone initially. I hope each of you had that one emotional moment today when you spotted your partner in crime, your old friend, your competitor, or let's be honest, your forgotten crush who is now mysteriously more photogenic than it used to be in school. Let me take a few moments to thank the real heroes behind the scene, the brave soul who made this gathering possible. First of all, Pragati and Mahesa, dynamic duos. They both managed the entire show, from blowing those balloons which are hung up there, invites, coordinations, tolerating few heavy demands, no chicken, no faluda today, sorry for that. But yeah, they too deserve a claps and 2 weeks vacation on their own credit cards. And of course, Pragati had a mysterious background team. Nobody knows exactly what they did.
But yeah, Pragati kept whispering over the call, someone is working on something. So yeah, it's like Charlie's Angel on a secret mission. So thank you, anonymous soldiers, your secrecy is your superpower. Anuja, thanks a lot for amazing view, food and the vibes, the magic you have done for this. She didn't just arrange it, curated it, the menu was amazing. And nobody ended up with Papuda Dhaba on the highway with just a vada or we don't know what we would have eaten today. At one point, she even thought of sponsoring this event, but then really hit, and then our budget from 1,500 it went to 2,100. Kalpana, our finance minister, the woman behind empty Excel sheet, I don't know what number was there, but yeah, she kept sending the screenshots of empty Excel sheet, and yeah, because of Anija, it wasn't a vada pav, but amazing food. And at the end, I have to thank myself for pushing all of these nerds who were giving. Who were just keep giving the reasons to avoid this event for last 7 or 8 years, and in demand the bribe was iPhone or a whiskey or a UK trip or emotional blackmail. Special thanks to Kansil Madam for joining us today and for seeing all of us transform from half chaddi to salt and pepper legends, or in some cases no hair, full wisdom. Ma'am, hope we have made you proud today, even if some of us still don't know what to do in life, but I hope we have achieved what you have dreamed for us. Thanks a lot today for hosting this event without knowing any one of us. It felt like each one of us, you were part of our team, and yeah, wonderful job guys. DJ Music, thanks a lot for amazing music in the background. You made the program live. So here, old friend, new memories and memories. 3 cheers for 10M2. Hip hip! Hip hip! Hip hip! अशी नेगेटिव्हिटी होती की हे कधीच आपण सक्सेस करू शकणार नाही, पण मी आणि प्रगती आम्ही दोघीही पॉझिटिव्ह होतो आणि म्हणून हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे. वंदे मातरम.
आई वडिलांचा अभिमान आणि समाजाला हात देणारा हात तुम्हीच आहात. तुमची खरी ओळख ही IAS न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि कणसे मॅडमचा विद्यार्थी हीच ओळख तुम्हाला जपायची आहे. बाकीचे शिक्षक पण आहेत, पण ॲज अ क्लास टीचर म्हणून मी, कारण ती ओळख फक्त शाळेची नाही तर शाळेने घडवलेल्या संस्काराची आहे. नेहमी प्रामाणिक राहा, आईवडिलांचा आणि कुटुंबाचा सन्मान करा, सेवा करा, पत्नी, बहीण, भावंड, सासरकडली मंडळी यांचा सन्मान ठेवा, नात्यांची दोरी घट्ट बांधा. महत्त्वाचे म्हणजे व्यसनांच्या अधीन होऊ नका. सिगरेट